श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अखेर तब्बल 30 वर्षांनी कर्मदाता शनी महाराज या 4 राशींच्या लोकांना बनवणार कोट्याधीश, मंगळाबरोबरची महायुती घडवणार चमत्कार, मिळणार अफाट पैसा आणि सुरू होणार सुवर्णकाळ। शनिदेवाची हालचाल कधीकधी आयुष्याचा वेगच बदलून टाकते असं ज्योतिषशास्त्र मानतं। सध्या अशीच एक दुर्मिळ आणि उत्सुकता वाढवणारी घटना घडली आहे। ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करताच तिथे आधीपासूनच असलेल्या शनीसोबत त्याची युती झाली आहे। विशेष म्हणजे ही शनी मंगळ महायुती तब्बल 30 वर्षानंतर होत असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न, आता कोणाच्या आयुष्यात बदलाची चाहूल लागणार? ज्योतिषशास्त्रानुसार ही युती काही राशींच्या लोकांना आव्हाने देऊ शकते, तर काहींसाठी संधीचं सोनं करणारी ठरू शकते। पण 4 भाग्यवान राशींना या युतीचा चांगला फायदा होणार आहे। चला तर मग पाहूया कोणत्या 4 राशींवर या महायुतीचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे ते। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी। हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी जणू आर्थिक उन्नतीची नवी दारं उघडणारा ठरू शकतो। अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, उत्पन्नाचे नवे स्रोत सापडू शकतात आणि साईड बिझनेस सुरू करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते। कामाच्या ठिकाणी तुम्हाला मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, ज्यामुळे मान सन्मान वाढू शकतो। काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता, तर काहींना व्यवसायात नफा होण्याची चिन्ह दिसू शकतात। वृषभ राशी ही शनिदेवाला प्रिय असलेल्या राशींपैकी पहिली रास आहे। वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे आणि शुक्र व शनी यांचे मैत्रीचे संबंध आहे। त्यामुळे शनिदेव वृषभ राशीच्या लोकांना चांगले फळ देतात। या राशीच्या लोकांना शनिदेव करिअरमध्ये यश, समृद्धी आणि संतुलन देतात। वृषभ राशीच्या लोकांसाठी यावर्षी शनिदेव एक खास भेट घेऊन आले आहेत। या राशीच्या लोकांना करिअरमध्ये उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे। वृषभ राशीवर सध्या शनी 7.5 नसून कोणताही शनिदोष नाही। 29 मार्च 2025 रोजी शनी मीन राशीत प्रवेश केल्याने वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5 किंवा 2.5 कोणताही नकारात्मक प्रभाव नाही। उलट शनीचे हे भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी काही प्रमाणात शुभ ठरू शकते। तुम्हाला करिअरमध्ये प्रगती, उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते। मानसिक तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे। वृषभ राशीवर 3 जून 2027 पासून शनी 7.5 पहिला टप्पा सुरू होईल, जो 29 मार्च 2025 शनी राशी बदलामुळे मेष राशीत गेल्यावर सक्रिय होईल। हा काळ नोकरी व्यवसायात कठीण परीक्षेचा असू शकतो, तरीही शुक्र व शनी मैत्रीपूर्ण असल्याने परिणाम सुसह्य राहतील। 3 जून 2027 ते 13 जुलै 2034 या दरम्यान ही 7.5 चालेल। हनुमान चालिसाचे पठण, शनिवारी दान धर्म करणे आणि नोकरीत प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडणे फायदेशीर ठरेल। 7.5चा त्रास कमी करायचा असेल तर दररोज हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण वाचा। शनिवारी शनी मंदिरात दर्शन घ्या, मोहरीचे तेल अर्पण करा आणि तेलाचा दिवा लावा। ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा। गरजू आणि गरिबांना दानधर्म करा। विशेषतः काळे तीळ, उडीद डाळ, मोहरीचे तेल किंवा काळ्या वस्तू दान करा। नातेवाईक किंवा मित्रांकडून मदतीचा हात मिळू शकतो, ज्यामुळे अडचणी
हलक्या वाटू शकतात. एकूणच आयुष्यात स्थैर्य आणि समाधानाची हलकीशी झुळूक जाणू शकते. मंगळ आणि शुक्र ग्रहांचे ग्रहस्थितीतील बदल वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ मानले जातात. या काळात उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणूक फायदेशीर ठरण्याचे संकेत आहेत. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे. जे परदेशात नोकरी शोधत आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील. व्यावसायिकांना नवीन कंत्राटे मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. वृषभ राशीच्या व्यक्तींना हे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल करा. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या सकारात्मक ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे नफा वाढू शकतो. नवीन गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना परदेशात संधी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो आणि दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात समाधान आणि स्थैर्य अनुभवता येऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता येईल. करिअरमध्ये ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमची ओढाताण होत होती ती हळूहळू दूर होताना दिसेल. तसेच प्रॉपर्टीमध्ये तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांमधून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ दर्शवतो. शुक्राचा शुभ प्रभावामुळे जीवन सुखसोयी, ऐश्वर्य आणि आकर्षणाने समृद्ध करेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक लाभाची वाट पाहत असाल तर ते आता सत्यात उतरवू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. तर व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. चतुर्ग्रही योग वृषभ राशीला पदोन्नती मिळवून देईल. तुमचे बॉस तुमच्या कामावर खूप खुश असतील. तुम्हाला पगारवाढही मिळेल. अनेक स्रोतांकडून पैशांचा ओघ येईल. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न तीव्र असतील आणि तुम्हाला सर्वतोपरी पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे. हितचिंतक किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मालमत्तेत गुंतवणूक करणे ही एक चांगली कल्पना ठरेल. या महिन्यात प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील. अडकलेला निधी देखील परत मिळण्याची अपेक्षा आहे. ज्या प्रकल्पांवर तुम्ही बऱ्याच काळापासून नजर आहे त्यात लवकरच यश मिळेल. तुमच्या घरात आणि कुटुंबात शांतता व आनंद नांदेल. मंगळ तुमच्या राशीच्या कुंडलीत उत्पन्न आणि नफ्याच्या घरात उदय पावणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा. नोकरी करणाऱ्यांसाठी
पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. पण या काळात मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. या काळात तुमच्या नशिबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा उदय अत्यंत शुभ ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. मित्र आणि कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे मानसिक शांती आणि समाधान वाढेल. कर्जाच्या ओझ्यातून मुक्ती मिळण्याचीही शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष संपत्ती आणि कमाईच्या दृष्टीने शुभ संकेत देणारे आहे. यावर्षी तुम्हाला विविध स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. शेअर बाजार आणि गुंतवणुकीतून तुम्हाला कमाई करू शकता. नोकरीच्या ठिकाणी पगार वाढ होईल. मालमत्तेच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. तुमच्या खर्चात अधिक वाढ होणार आहे. वाहनांवर पैसे खर्च करावे लागतील. या राशीचा स्वामी शुक्र आहे. तसेच चंद्राची उच्च रास आहे. शनी आणि शुक्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे शनिदेवांचीही आवडती रास आहे. शनिदेव भाग्यस्थान आणि कर्मस्थानाचे स्वामी आहे. त्यामुळे शनिदेव कायम या राशींवर प्रसन्न असतात. साडेसाती अडीअचकी आणि महादशेतही शनिदेव चांगली फळं देतात. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा टप्पा ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि पैशांची आवक वाढू शकते. करिअरमध्ये एखादी मोठी संधी अचानक समोर येऊ शकते. प्रमोशन, इन्क्रिमेंट किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांच्यासाठी हा काळ योग्य वाटू शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा कर्जातून सुटका होण्याची शक्यता दिसते. सध्याच्या स्थितीत मिथुन राशीवर शनी साडेसाती नाही. शनी मीन राशीत प्रवेश केल्याने मिथुन राशींच्या व्यक्तींवर शनीच्या साडेसातीचा किंवा अडीअचकीचा कोणताही नकारात्मक प्रभाव नाही. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे हे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायीचे आहे. धनलाभ, आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊन तुम्ही घेतलेले निर्णय अधिक परिणामकारक ठरू शकतात. तुम्ही आर्थिक बाबतीत सुज्ञपणे वागाल. परिणामी तुमचा नफा वाढेल. मालमत्ता किंवा इतर संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. एखादी शुभ कौटुंबिक घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सलोखा वाढेल. मिथुन राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. धनधान्य संपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच यासाठी तुम्हाला तुमच्या खर्चात थोडी घट करावी लागेल. विनाकारण पैसे खर्च करू नका. जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं तर तुमचं आरोग्यही चांगलं राहील. करिअर आणि मान्यतेच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप खास असेल. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची बोलण्याची, संवाद कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही इतरांवर कायमस्वरूपी छाप सोडू शकाल. नोकरीत बदल, पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. मंगळाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. मंगळ तुमच्या राशीच्या कुंडलीच्या
कर्मघरात उदय पावणार आहे। त्यामुळे हा काळ तुमच्या करिअरमध्ये प्रगती घेऊन येणारा काळ ठरू शकतो। तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधीही मिळू शकतात। सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहे, पण या काळात कामाचा ताण, मानसिक थकवा जाणू शकतो। वरिष्ठांशी वाद घालणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते। हा योग मिथुन राशीत तयार होत असल्यामुळे त्याचा सर्वाधिक प्रभाव याच राशीत जाणवेल। या काळात करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे आणि अडकलेला निधी परत मिळू शकतो। तुमच्या व्यक्तिमत्वात वाढ होईल, त्यामुळे तुमचा सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होऊ शकतो। तुम्हाला आदर आणि सन्मानही मिळू शकतो। विवाहित जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल। मात्र बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे कधीकधी व्यक्तींमध्ये अति आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात। याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल। आयुष्यात आनंद येईल, आत्मविश्वासात वाढ होईल। आनंदी वार्ता कानी पडतील, परदेशात जाण्याचे योग आहेत। मानसिक तणावातून मुक्त व्हाल, वैवाहिक जीवन सुखमय असेल। समाजात मान सन्मान वाढेल। या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील। कुटुंबात शुभ कार्य होतील, आरोग्य तक्रारी बंद होतील। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल। या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल। कर्ज कमी होण्यास मदत होईल। दूरचे प्रवास घडतील। आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल। मान सन्मान वाढेल। विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल। वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल। मिथुन राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती मिळू शकते। कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी होतील। नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात। जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यासोबत यश आणि मान सन्मानही मिळेल। एकूणच व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनासाठी फायदेशीर ठरू शकतो। तुमची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। कुटुंबातही आनंदी वातावरण राहील। जुने वाद मिटू शकतात। मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल। यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील आणि नात्यात गोडवा येईल। तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी। ही महायुती सिंह राशीच्या लोकांसाठी काही खास संधी घेऊन येऊ शकते। संपत्ती, गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, अशी शक्यता आहे। नवीन घर, वाहन किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा विचार प्रत्यक्षात उतारू शकता। व्यवसायात नफा होऊ शकतो आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची चिन्ह दिसू शकतात। आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणू शकते। जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकतं आणि तुमचा आत्मविश्वासही अधिक बळकट होऊ शकतो। सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल। या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील। या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील। कुटुंबियांसोबत प्रवास घडेल। नोकरी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। तुमचा आत्मविश्वास वाढेल। या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील। नव्या वस्तू खरेदी करू शकाल। आयुष्यात सुख समृद्धी वाढेल। हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असेल। आर्थिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल काळ असेल। अचानक आर्थिक लाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे। जर तुमचे पैसे
कुठे अडकले असतील तर ते या आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे. जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. समस्यांचे निराकरण होईल. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदेल. तसेच नातेसंबंध अधिक सलोख्याचे होतील. बऱ्याच काळापासून रखडलेली किंवा अडथळा आलेली कामे आता सहजपणे पूर्ण होतील. तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन योजना यशाच्या दिशेने वाटचाल करतील. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना चांगले परिणाम दिसू शकतात. प्रवासाची शक्यताही आहे जो फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. मालमत्तेबाबत काही वाद असल्यास निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. विवाह, वैवाहिक जीवन आणि संततीसाठीही परिस्थिती अनुकूल राहील. कुटुंबात प्रचंड सलोखा राहील. कौटुंबिक पाठिंब्याने काहीतरी मोठे साध्य करण्याचा तुमचा निर्धार अधिक दृढ होईल. या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदरही मिळू शकतो आणि तुम्ही नवीन यश संपादन करू शकता. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा विस्ताराचा काळ आहे. आर्थिक लाभ तसंच वाढलेल्या प्रतिष्ठेची चिन्हे आहेत. बेरोजगार व्यक्तींना या काळात नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांनाही लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. तसंच मानसिक ताण किंवा त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान सन्मान, यश, कीर्ती वाढेल. हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. तुमचे भाग्य बळकट होत असल्याने तुमची अनेक कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतात. तुमचा आदर आणि मान्यता वाढेल. तसेच तुमची सामाजिक प्रतिमा सुधारेल. स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठीही यशाची चांगली चिन्हे आहेत. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारू शकते. गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. सिंह राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तणाव कमी होऊन आनंदी वातावरण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आरोग्याच्या समस्या कमी होऊन एकूणच स्वास्थ्य सुधारेल. सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी देखील हे गोचर चांगले ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी गुंतवलेल्या पैशातून चांगला परतावा मिळेल. तर तूळ राशीच्या लोकांनी नव्या व्यवसायात पैसे गुंतवायला हरकत नाही. दोन्ही राशींनी मित्रांना खाजगी बाबी सांगणे टाळावे. हा काळ
सिंह राशीच्या लोकांसाठी दिलासा आणि यश घेऊन येऊ शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ शकतात. आजपासून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कर्जमुक्ती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा मिळवून देणारी चांगली संधी मिळू शकते. तुमच्या नोकरीतही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि चौथी भाग्यवान रास आहे तूळ राशी. हा काळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी जणू यशाच्या नव्या पायऱ्या चढण्याची संधी देणारा ठरू शकतो. धनधान्य वाढण्याची शक्यता असून आर्थिक बाबतीत स्थैर्य येऊ शकते. तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यांचा योग्य तो वापर करून तुम्ही अनेक कठीण गोष्टी सहज पार करू शकता. करिअरमध्ये एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ मिळू शकते, ज्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. मानसन्मान वाढू शकतो. समाजात प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक शांतीही लाभू शकते. तुमचा नोकरीचा शोध लवकरच संपेल. तुम्हाला रोजगाराच्या काही चांगल्या संधी मिळू शकतात. मोठे व्यावसायिक करार किंवा भागीदारीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कुठेही अडकलेले पैसे लवकरच मिळतील. पती पत्नीमधील प्रेम आणि आपुलकी वाढेल. या काळात तुमचे निर्णय देखील खूप प्रभावी ठरू शकतात. तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा भरणी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. चतुर्ग्रही योग तूळ राशीच्या लोकांसाठी उच्च पदाची शक्यता निर्माण करत आहे. तुम्ही तुमच्या बॉसच्या मर्जीतील व्हाल. आर्थिक प्रगतीही शक्य होईल. आरोग्य सुधारेल. अविवाहित व्यक्तींना खरा जीवनसाथी मिळू शकेल. एकूणच हा काळ शुभ राहील. संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला व्यवसायात लक्षणीय फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल. तुम्हाला चांगली पगारवाढही मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही हा काळ चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तूळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग सकारात्मक ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीतील भाग्यस्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तूळ राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते. त्यांना परदेशाशी संबंधित कामातही यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही देशांतर्गत परदेशात प्रवास करू शकता. मात्र शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या चैनीकडे कल वाढू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो. या काळात नात्यांमध्ये गैरसमज आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. आनंदाचे वातावरण असेल. हा राजयोग त्यांच्या करिअरमध्ये चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पात किंवा करारामध्ये यश मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. तसेच तुमच्या सुखसोयींमध्येही वाढ होऊ शकते. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल.
तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ही शनिदेवाची उच्च स्थान असलेली रास आहे. त्यामुळे शनी साडेसातीचा तसा प्रभाव दिसून येत नाही. पण असं असलं तरी शनिदेव न्याय देवता आहे, हे विसरू नका. शनिदेवाला प्रिय असलेली दुसरी रास म्हणजे तुळ रास. विशेष म्हणजे तुळ रास ही शनिदेवाची उच्च रास आहे. या राशीत शनी उच्च स्थितीत असतो. तसेच तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र व शनी यांचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे तुळ राशीच्या लोकांना याचा फायदा मिळतो. शनीच्या प्रभावामुळे तुळ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळते. शनिदेवाची कृपा असल्यामुळे त्यांना साडेसाती आणि ढय्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत नाही. तुळ राशीच्या लोकांवर या काळात मंगळाची अष्टम दृष्टी असेल. यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात अचानक काही बदल होतील, मात्र घाबरून जाऊ नका. हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक असतील. शांत राहून काम करा, फळ मिळेल. करिअरमध्ये मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.